नमस्कार मित्रांनो, ज्योतिष लिटल वर्ल्ड मध्ये तुमचे स्वागत आहे। आयुष्यात यश मिळवण्यासाठी बुद्धी लागते, मेहनत लागते आणि नशिबाची साथही लागते असं म्हणतात। पण या सगळ्या गोष्टी असूनही जर एक गोष्ट तुमच्याकडे नसेल तर यशाचं शिखर गाठणं कठीण होतं आणि ती गोष्ट म्हणजे आत्मविश्वास। आपल्यापैकी अनेक जण स्वप्न बघतात व व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात, पण त्यातील 80% लोक लवकरच आपला गाशा गुंडाळतात। का? कारण त्यांच्याकडे ज्ञानाची कमतरता नसते, तर कमतरता असते ती स्वतःच्या विश्वासाची। आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की आत्मविश्वासाच्या जोरावर एका सामान्य माणसाने जागतिक साम्राज्य कसं उभं केलं। आत्मविश्वास म्हणजे नक्की काय? आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला ठाम विश्वास। जेव्हा जग तुमच्यावर शंका घेत असतं, जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात असते, तेव्हा मी हे करू शकतो असं स्वतःला ठामपणे सांगणं म्हणजे आत्मविश्वास। हे केवळ शब्दात नसतं, तर ते तुमच्या कृतीत आणि तुमच्या विचारात असतं। याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे जपानी दुचाकी वाहनांचे बादशाह साईकिरो होंडा। साईकिरो यांचे वडील सायकल दुरुस्तीचे छोटे दुकान चालवायचे। लहानगा साईकिरो दिवसभर दुकानात कामात असायचा। कामामुळे त्याचं नाक तोंड काळं व्हायचं। शाळेत गेल्यावर मुलं त्याला काळं नाकवाला म्हणून चिडवायचे, पण त्या चिडवण्याने तो खचला नाही। वयाच्या 15व्या वर्षी ते प्रशिक्षणासाठी टोकियोला गेले। 6 वर्षे मेहनत घेतली आणि स्वतःचा पिस्टल रिंग्स बनवण्याचा कारखाना सुरू केला। त्यांनी बनवलेले डिझाईन घेऊन ते मोठ्या आशेने टोयोटा कंपनीकडे गेले, पण तिथल्या इंजिनियर्सनी त्यांच्या डिझाईनची थट्टा केली आणि ते नाकारलं। कोणताही सामान्य माणूस इथेच थांबला असता, पण साईकिरो यांच्याकडे होतं आत्मविश्वासाचं बळ। पुढील 2 वर्षे त्यांनी अथक प्रयत्न केले आणि टोयोटाला हवं तसं डिझाईन बनवून दाखवलं, पण नशिबाने पुन्हा परीक्षा घेतली। दुसऱ्या महायुद्धात त्यांचा संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त झाला। हाताशी काहीच उरलं नव्हतं। वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी पहिली मोटरसायकल तयार केली। आज जपान पासून ते अमेरिकेपर्यंत होंडाच्या गाड्या धावत आहेत। हे यश केवळ बुद्धिमत्तेवर नाही, तर जिद्दीवर मिळालं होतं। साईकिरो म्हणतात, 99% अपयश म्हणजे यश। तुम्ही जिंकल्यानंतर का जिंकलात याचा विचार करा आणि ती कारणे पुन्हा अंमलात आणा। मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकलो? 1. स्वतःवर विश्वास ठेवा। फांदी तुटली तरी पक्ष्यांना भीती नसते, कारण त्यांचा विश्वास त्यांच्या पंखावर असतो। म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा। संधी दडवू नका। संधी समोर आली की तिच्या मागे धावा। 3री गोष्ट, भूतकाळ विसरा। काल काय झालं त्यापेक्षा उद्या काय करायचं आहे यावर लक्ष द्या। तर मित्रांनो, जाता जाता इतकंच सांगेन, आपल्याला आयुष्यात खूप काही करायचं असतं, पण आपण नेहमी विचार करतो की माझ्याकडे हे नाहीये किंवा माझ्याकडे ते नाहीये। पण साईकिरो होंडा यांच्या गोष्टीवरून आपण एकच शिकलो की यशस्वी होण्यासाठी पैसा किंवा पदवी नसेल तरी चालेल, पण स्वतःवर विश्वास मात्र पक्का हवा। लोक काय म्हणतील किंवा लोक आपल्याला चिडवतील याकडे लक्ष देऊ नका। जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर पूर्ण ताकदीने कामाला लागा। तुम्ही एकदा पडाल, 2दा पडाल, पण 3ऱ्यांदा नक्कीच जिद्दीने उभे राहाल। कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला हरवणं कोणालाच शक्य नसतं। स्वतःला कधीच कमी समजू नका। स्वतःवर प्रेम करत राहा आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा। तर मित्रांनो, ही होती होंडा साम्राज्याची सुरुवात। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पण जाता जाता मला हे सांगा की तुमच्या मते यश मिळवण्यासाठी जिद्द महत्वाची की नशीब? कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की सांगा। तोपर्यंत हसत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवत राहा। धन्यवाद।